सहकार, शिक्षण आणि त्याभोवतीचं राजकारण अशी पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्याची ओळख. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस इथे रुजली आणि वाढली. महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वाधिक काळ नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्राने केलं. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विशेष अशी साथ दिली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या निर्णायकी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्राकडून अपेक्षा होत्या. मात्र विधानसभेला भाकरी फिरली आणि पश्चिम महाराष्ट्रानं महाविकास आघाडीच्या पूर्ण विरोधात निकाल देऊन महायुतीच्या पारड्यामध्ये एकतर्फी विजय दिला. महायुतीनं पश्चिम महाराष्ट्र काबीज केला. तो कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता. सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कृषी, सहकार यासह मूलभूत सुविधा, शक्तीपीठ, महामार्ग अशा अनेक मुद्द्यांवर वातावरण सुरुवातीपासूनच महायुती विरोधात असेल असं वाटत होतं. मात्र कल्याणकारी योजनांवर आधारित प्रचाराला धर्माधारित सुरक्षेचा मुद्दा जोडून महायुतीनं नियोजनबद्ध प्रचार आणि शिस्तबद्ध संघटनांच्या बळावर ही निवडणूक आपल्या बाजूनं पुरती खेचून आणली. लोकसभेनंतर महाविकास आघाडीत वाढलेली स्पर्धा, पर्यायानं विस्कटलेला समन्वय, उमेदवार जाहीर करण्यात झालेला उशीर, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित प्रचार आणि नियोजनाचा अभाव या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणवल्या. महायुतीच्या लाडकी बहीण या हुकुमी एक्क्याला ठोस उत्तर महाविकास आघाडी देऊ शकलं नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तर मतदारांना लाभ काय याबद्दलचे उत्तरही प्रचारात दिसले नाही. परिणामी महाविकास आघाडीकडून फक्त विरोधकांचा नकारात्मक प्रचार मांडण्यात आला. या उलट प्रत्येक जागेवर महायुतीचे सूर जुळवून आणण्यासाठी महायुतीनं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलं. अनेक ठिकाणी त्यांना यशही आलं. पश्चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 55 जागांवर महायुती, 13 जागांवरती महाविकास आघाडी तर 2 जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. पुणे जिल्ह्यात 21 पैकी केवळ 2 जागांवर महाविकास आघाडीला निसटता विजय मिळाला. एक अपक्ष आमदार निवडून आले तर बाकीच्या उर्वरित सर्व 18 जागांवरती महायुतीची सरशी झाली. इकडे अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 9 जागांवर महायुती, 1 जागेवर अपक्ष तर 2 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. सोलापूरमध्ये 2019लाही भाजपलाच 5 जागा मिळाल्या होत्या, त्या कायम राहिल्या. आता तसं पाहिलं तर सोलापूरमध्ये भाजप अंतर्गत वाद अधिक होते. अमित शहा यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर कोल्हापूर, सातारा येथील वाद काहीसे कमी झाले. मात्र सोलापूरला वाद मिटवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागले. तर म्हाडा, करमाळा, माळशिरस, मोहोळ हे 4ही मतदारसंघ मोहिते पाटील यांच्या प्रभावाखाली होते. मोहिते पाटील यांनी 4ही मतदारसंघात प्रभाव कायम ठेवला आणि याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर पासून सोलापूर पर्यंत अनेक ठिकाणी प्रस्थापितांच्या कडाला सुरुंग लागला. यात महाविकास आघाडीच्या विद्यमानांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये जिथे थेट लढत झाली तिथे विद्यमानांच्या बाजूने कल राहिला. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक उमेदवाराला अजित पवार आणि सरकारकडून मिळालेली रसद आणि उमेदवारांचा स्थानिक संपर्क आणि ताकद हे मुद्दे प्रभावी ठरले. भाजपची थेट लढत अनेक ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी झाली. त्यामुळे हिंदुत्व हा मुद्दा त्यांच्यासाठी प्रभावी राहिला. हिंदुत्वाच्या मुद्द्याला पूर्वीपासूनच पोषक वातावरण तयार करण्यात महायुतीनं काम केलं. त्यासाठी विशाळगड, साताऱ्यावरील 2 समाज घटकांचा तणाव, प्रतापगडावरील अतिक्रमण याशिवाय गडकरी समूह अशा अनेक मुद्द्यांवरती काम करण्यात आलं होतं. आता या निवडणुकीमध्ये कोणते ठळक मुद्दे महत्त्वाचे ठरले तर आहे ते मतदारसंघ कायम राखण्यात महायुतीच्या विद्यमान आमदारांना यश आलं. विकासाचा मुद्दा, एकसंघ प्रचार, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार या सगळ्या गोष्टी विद्यमान आमदारांना फायद्याच्या ठरल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडीची पेटछाट झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद फळाला आली आणि यासोबतच महायुतीची एकजूट कायम पाहायला मिळाली. आपल्या पक्षाच्या उमेदवारासोबत मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात भाजपच्या बड्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. त्यात बंडखोरांना थोपवण्यातही मोठं यश महायुतीला मिळालं. पण या उलट महाविकास आघाडी बंडखोरी थोपवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे मतांचं विभाजनही झालं आणि महाविकास आघाडीच्या हक्कांच्या जागांवरही पराभूत झाली. सुमारे 20 जागांवरती महाविकास आघाडीचे विद्यमान पराभूत झाले आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, शंकरराव गडाख यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा पश्चिम महाराष्ट्र एकतर्फी महायुतीनं खेचून आणला. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा पश्चिम महाराष्ट्र एकतर्फी महायुतीनं खेचून आणला. पश्चिम महाराष्ट्राविषयी हे संपूर्ण विश्लेषण केलं शीतल पवार यांनी. या विश्लेषणावरती तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.